28 जानेवारीची ती सकाळ आणि दादांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. सर्वांचे लाडके दादा यांचं अनंतात विलीन झालं आणि 7 दिवसांनी आता एक अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्यावेळी विमानातील खऱ्या लोकांची माहिती समोर आली तेव्हा समजलं की विमानात एकूण 6 जण होते असं सांगण्यात आलं होतं, पण अपघातात 5च मृतदेह सापडले. मग प्रश्न उपस्थित झाला की 6वी व्यक्ती कोण, अशा शंका कुशंका उपस्थित होऊ लागल्या. मग हा 6वा व्यक्ती आहे तरी कोण आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली. तो व्यक्ती कोण आहे व तो कुठे गेला आहे? जर तो व्यक्ती वाचला असेल तर तो कुठे आहे? का ते खुद्द दादाच आहेत? अशा चर्चांना उधाण आलं. ही सर्व चर्चा चालू असताना 7 ते 8 दिवसांचा कालावधी उलटून गेला. पण अचानक एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं गेलं की विमानात 5 जण होते व 5 जणांचे मृतदेह सापडले. मृतदेहांची ओळख पटणे कठीण होतं कारण मृतदेह होरपळून गेलेले होते. त्यात दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे दादांच्या हातातील घड्याळ होतं. बाकीच्या मृतदेहांची ओळख पटवणं खूपच अवघड होतं. दादांचे अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले, पण अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं. अमोल मिटकरींनी ज्या दिवशी विमान क्रॅश झालं तिथं आपण संध्याकाळी गेलो होतो अशी माहिती त्यांनी दिली आहे. विमान अपघाताच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता तिथे गेलो होतो अशी माहिती मिटकरींनी दिली आहे. अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी असणारे गोजूबावीचे सरपंच कल्याण आठवळे यांनी माहिती दिली की विमानातून कोणीतरी 6 व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. विमानातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला वाचवण्यासाठी आम्ही जाणार होतो. तेवढ्यात विमानाचा मोठा स्फोट झाला असं सरपंचांनी सांगितलं. या विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असा दावा सरपंचांनी केला आहे. अमोल मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार विमानात 6 व्यक्ती होते. मग तो 6वा व्यक्ती कुठे गेला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा खळबळजनक दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा व्हावा, अजितदादांच्या मृत्यूचं गूढ कायम राहू नये यासाठी आपण सदैव प्रयत्न करणार असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. त्यामुळे आता अजितदादांचा घात झाला की अपघात झाला याच्या शंका कुशंका उपस्थित होऊ लागल्या. जर अजितदादांचा घात झाला असेल तर त्याचा बदला आम्ही घेणार असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी अजितदादांवर टीका करणाऱ्यांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी अजून एक खळबळजनक दावा केला आहे. CCTV फुटेज हे अपघाताच्या दिवशीचे नसून तब्बल ते 3 महिन्यापूर्वीचे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, अजितदादांनी नेमके कोणते कपडे घातले होते, हे सगळं सत्य काळाच्या पडद्याआड जाऊ नये यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे असाही दावा मिटकरींनी केला आहे. तसेच मिटकरींनी अजून एक इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. लाडकी बहीण योजनेला अजितदादा लाडकी बहीण योजना असे नाव द्या अशी इच्छा मिटकरींनी व्यक्त केली आहे. दादांचा घात आहे की अपघात आहे अशा शंका उपस्थित होऊ लागल्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक वेगळीच दिशा मिळताना दिसत आहे.